आपल्यासोबत ठाकरेंच्या सेनेचे आमदार सचिन अहिर आहेत। सर, काय सांगाल, 5 तारखेला भव्य दिव्य असं सभा होणार आहे, कसं असणार आहे रूपरेषा? तुमच्या वरळीमध्ये ती सभा असणार आहे? आता हा आमचा सौभाग्य आहे की वरळीमध्ये आदित्यच्या मतदारसंघामध्ये हा घेण्याचा नियोजित कालच रात्री चर्चा झालेली आहे। अजून पूर्ण त्याची अधिकृत घोषणा झालेली नाहीये, पण मोठ्या प्रमाणावरती जल्दी तयारी केली जाईल, कारण पाऊस असल्यामुळे डोममध्ये मोठ्या संख्येने लोक येऊ शकतात। तिकडचं गाड्यांचे पार्किंग किंवा सर्व गोष्टी आहेत आणि सर्वांना सोयीनुसार सोयीस्कर असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती होईल। आता त्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम करायचं किंवा सुरुवातीलाच आपल्याला काही महाराष्ट्राची गीतं घ्यायची किंवा काय, अशा सर्व गोष्टीची चर्चा दोन्ही पक्षाच्या नेत्यांबरोबर होते आणि सर्व पक्षाचे नेते त्याच्यामध्ये चर्चा करतील। एकीकडे दोन भाऊ एकत्र येत आहेत, तर नारायण राणे यांनी टीका केली की उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंचा छळ केला, त्यांच्यामुळेच यांनी पक्ष सोडला होता। मला वाटतं त्यांना दुसऱ्याचे प्रवक्ते व्हायची गरज नाही। त्यांच्यावरती झालेला जो का अन्याय छळ जे त्यांनी व्यक्त केला, त्यांना त्याचा फळ काय मिळालं नाही मिळालं, ते सत्तेमध्ये गेले, सर्व गोष्टी आहेत। मला असं वाटतं कोणाच्या बद्दल बोलणं उचित होणार नाही। या सर्व गोष्टी किरकोळ आहे, जी सुतवाद ज्यावेळी त्यांनी केल्यानंतर आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींनी पण तेच सांगितलं की महाराष्ट्र हितासाठी आम्हाला या गोष्टी मान अपमान सहन करणे न होणे हे दुय्यम आहे, त्यासाठी आम्ही एकत्रित येतोय। आणि कालपर्यंत जे कौतुक करत होते आज टीका करतायत। ओके, हे होते ठाकरे सेनेचे आमदार सचिन अहिर। कालपर्यंत जे कौतुक करत होते ते आज टीका करत असं त्यांनी बोललं। कॅमेरा पर्सन विकास, मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई।